बापूजी आजच चालले काय? आज तर रविवार आहे. आज काय नाही चालले? आता उद्या चालणं तुम्ही तर. आजच केली तयारी तुम्ही तर? काजल कावा आजच केली तयारी? हो वहिनी केली, आजच तयारी केली, आजच जातो आम्ही. काय झालं, रविवार आहे म्हणून का जाऊ नाही शकत काय? पण आज तर सुट्टी असेल ना बापूजी तुम्हाला? तर मग आज काय चालले तुम्ही खोलीवर? फक्त आता इथं जेवढं राहिले भेटते एक दिवस तर इथं राहून घ्या ना. उद्या जा ना सकाळी उठून. हो काजल, कालचं आत्याबाईचं तुला वाईट वाटलं काय? हा, काल कामाला लावलं म्हणून तुला वाईट वाटलं काय? म्हणून चालली काय? नाही नाही तसं नाही ताई, मला काही वाईट नाही वाटलं. आईची गोष्ट बरोबरच आहे, मला काही नाही वाईट वाटलं. पण चला वहिनी निघतो आम्ही. निघाव काय? देता का परवानगी? आता अर्ज लिहून देऊ मी. जावाचा इथून जायचा अर्ज लिहून देऊ का? नाही, मी काय तुमची बॉस आहे काय? अर्ज थांबा. आत्याबाई, आत्याबाई, काय होय व काय झालं? नीरा आवाज मारत राहता, हाका मारत राहता नीरा. काय झालं आता? आत्याबाई तुम्ही मावर नको वरडा. हे पहा बापूजी न काजल चालले. आज रविवार आहे तरी थांबा म्हणतो तो. उद्या गेले असते. बोला काय ते इले. राकेश काऊन आज कोण चालला? उद्या जातो ना सकाळी. उद्या आई मी आजच जातो. मग उद्या सकाळी कनीले धांदल होते, मग इथून जावाले उशीर होते आणि मग मी ऑफिसले पोहोचायला उशीर होते, म्हणून आजच चालला जातो म्हणतो. मग उद्या शांततेनं बरोबर मी ऑफिसला जाता येते मला, म्हणून आजच चाललो. एवढे दिवस तर इथूनच गेले बापूजी तुम्ही. राकेश इथून तर तुलाही वेळ जात होता. रविवारी थांबून सोमवारी तर उठून ना काजल लवकर करण स्वयंपाक पाणी लवकर आणि लवकरच निघून जा इथून. नाही होत आई, अजून पाऊस चालू झाला म्हणजे अजून राहूनच जाईन मग, म्हणून मी आजच चाललो. हा ठीक आहे ठीक आहे, जाय. आता आज गेला काय आणि उद्या गेला काय? जाय, चालला जाय. आई ठीक आहे, मग निघतो. हो निघा, जा जा बाबा. आरामानं गाडी चालू जा, आरामानं जा. हो हो. आता बाई नेट लागला काजलले कामाचा. काम करायचा नेट लागला काजलने, म्हणून काल रातच्यानं फिसलवलं बापूजीले. फिसलवलं काल रातच्यानं काजलनं. झालं उद्याच मी राहत नाही आता असं तसं लय काजल बापूजीले बोलले असं. बापूजी तर मग आहेच बैल. हो ठीक आहे ठीक आहे. हा असं म्हणतो काय? चाल मग. असं झालं ते आता बाई. हो लागू दे तिला, नेट लागे काही लागे, दुसऱ्याचं नको पाहू. तू पाय तू. चल ते भांडे घासते, एवढे मोठे पडले आहेत तिकडे भांडे. माशा पडतात मग भांड्यानं. घास ते भांडे घासून काढ पुरे ते. आता बाई मी काय चुकीचं बोलून राहिली? मलाच उलट तुम्ही ओरडून राहिले. ललिता भुलली का तुझ्या सासऱ्याची शिस्त? जास्त बोलत नको जात जाऊ तू. जे सांगितलं ते करत जाय तू. आणि कोण काय करते त्याच्यावर लक्ष ठेवत नको जात जाऊ तू. तुझे काम पाहत जाय तू. ते भांडे पडले आहे एवढे मोठे, ते तुला दिसून नाही राहिले. तू तिचं दिसून राहिलं. तिनं असं म्हणलं तसं म्हणलं, तिचं तिच्यापाशी ठेव. चल भांडे घासते पुरे. पुरे घासून काढते भांडे आणि तो वरांडा पुरा स्वच्छ करतो. काम दिसत नाही तुले? नुसती जोर जोरानं ओरडते बुटी. अशा राहते का सासवा? करत नाही काय काम? करून तर राहिली ना मी. तर पुऱ्यात कामं करून राहिली. आता मामाजीने सांगितलं शिस्तीप्रमाणे, तशाप्रमाणेच तर कामं करून राहिलो. तरी ओरडायची काय गरज आहे बुटीले? नेरा ओरडत राहते, जोर जोरानं रागानं ओरडत राहते. ते डुकरासारखं तोंड करून घेते, रागानं ओरडते निरा. प्रेमानं तेच गोष्ट प्रेमानं सांगितली तर का मी काम नाही करत? करून तर राहिलीच ना, तर ओरडायची काय गरज आहे एवढी जोर जोरानं? अशा सासवायले का नाही तर टेटर सुना भेटल्या पाहिजे. टेटर सुना राहते झोपून 10 वाजेपर्यंत. कर नाही तर नको करू, बोंबलत बस. अशा सुना भेटल्या पाहिजे अशा सासवायले. पण त्या ठिकाणी उलटच राहते. ज्या ठिकाणी सासवा अशा राहते ना टेटर, त्याच ठिकाणी सुना चांगल्या राहते समंजस. आणि ज्या ठिकाणी सासवा टेटर राहते का नाही, सुना टेटर राहते ना, त्या ठिकाणी का नाही सासवा समंजस राहते. ह्या अशा ह्या बुडीले तर अशी सून भेटायला पाहिजे होती का खूपच टेटर. कर नाही तर नको करू, अशी सून भेटायला पाहिजे होती. पण मी जराशी समजून घेतो. बिंदू ताई तर मला गायच आहे. हो 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 बस. हो कर ना. तिला तर स्वतःचं काही मतच नाही आहे. बस घरातले कामं करणंच हे तिचं जीवन आहे. ह्याच्यातच तिचं जीवन आहे. आणि मी तिच्याबरोबर मी बी समजून घेतो. म्हणून ते बुडी जास्त डोक्यावर चढल्यासारखी करते. आता उली उल्यासाठी ओरडते, उली उलिशासाठी ओरडते. तिच्यावर नाही ओरडली. तिले प्रेमानं समजावलं. तिले सोन्याची अंगठी देतो, सोन्याची अंगठी देतो करून. आणि मावर नुसती ओरडतेच. कायचे भांडे होय तर हुड. मीरा भांडे एवढे किटून जाते, घासता घासता मनगट दुखते. काय होय व ललिता, कायले भांडे आतून राहिली व? आणि ते एवढा मोठा सोडा लावून राहिली तो. त्या बापाच्या घरून आणतं का सोडा? आणि भांडे फुटले म्हणजे चपकले म्हणजे त्या बापाच्या घरून आणशील का भांडे? आपटून राहिली तर मार सोडानं साबण लावून राहिली तर व्यवस्थित घासणं भांडे वय. आता काय एकदा मला म्हणा का दिवसभर भांडेच घासत बसू का मी एवढे? आता बाई भांडे वय हातातून निसटते, वाजतेच, आवाज येतेच. आणि एवढे किटून गेले हे भांडे. निरा तेलकट आता साबण सोडा नाही राहू का? तसेच घासू काय? तसं निघाल का साबण सोडा? काय एवढं तेल टाकत राहता मग? हा भाजीमध्ये मार तेल ओतता, मार तेल ओतता. हरामचं भेटते म्हणून ओतत राहता.
जराशा तेलात बी भाजी होते. आणि जुन्या काळी काही एवढं भेटे नाही. जराशा तेलात भाजी करू आणि तुम्हाला भेटते, आता भेटते, आई तर भेटते आणून घरी, नाही तर तुम्हाला मात चढते. मार तेल ओतता भाजी मध्ये आणि मग भांडे खराब करता. भांडे खराब झाले म्हणजे मग त्याला घासासाठी मार साबण सोडा उगारता, फुकट चालेवानी करता. आता करू काय मग आता बाई तुम्ही सांगा. घास ते भांडे घास पहिले चुपचाप. करू काय वाली. हे एवढे भांडे तसेच ठेवले का बोलले तर? आना द्या बिंदुताई, मला दिसले नाही. मला दिसले तेवढे मी घेऊन आली इकडे. द्या ठेवा इथं. बिंदुताई तेवढेच आहे, आता नाही भांडे, तेवढेच आहे. मी पूर्ण स्वयंपाक सप्पा केला, आता काही भांडे नाही आहे. तेवढेच आहे, तेवढे घासून घे, झालं. मग मी काय भांडे घासत नाही काय बिंदुताई? मी भांडे घासत नाही, मी घरचे काम करत नाही. करतो ना, घरचे कामही करतो, भांडे घासतं. कोण म्हटलं तुला नाही घासत म्हणून? आता बाई अशा बोलतेत मले, गुस्सानं रागानं, जसं मी काम करतच नाही घरी काही, अशा वाणी बोलतेत मले. बिंदुताई माझा तर जीव कटाळला बा ह्या घरामध्ये. मला राहूशा नाही लागत आता या आतेबाईच्या यानं. राहते ना लयच करते, एकदम तानाशाहीच दाखवते घरामध्ये, दादागिरी दाखवते एकदम घरामध्ये. म्हणलं मला जीव मा कटायला आता, राहूशा नाही लागत मला घरामध्ये. निरा ओरडणं. भांडे नाही म्हणे घास म्हणे, मी भांडे घासायला आली. घासून राहिली तर काय म्हणते? त्या बापाच्या घरून आणतं का म्हणते साबण, आणि भांड्याच्या पटल्यामध्ये त्या बापाच्या घरून आणशील काय म्हणते? असं बोलणार राहते काय बिंदुताई? असं बोलाव का? नियर भांडे कितले आहेत, याला साबण सोडा लावा नाही लागणार, आणि भांडे जराशे वाजत नाही, मी आपटून राहिली का जोरानं? असे बोलते आता बाई, असे बोल ना का बिंदुताई? ललिता शांत होय. आत्याबाई दिसते कडक, बोलते कडक रागानं, पण मनातून एवढा कडक नाही आहे आत्याबाई. मनातून लय चांगलं आहे. आपल्याला शिस्त लागावी म्हणून त्या तशा बोलतेत कडक. तुम्हाला तर कधी त्या चांगल्याच वाटतेत बिंदुताई. कितीक बी बेकार वागल्यात, काही बी केलं तरी चांगल्याच वाटते तुम्हाला. जेव्हा तुमच्यावर ओरडन ना तेव्हा समजून तुम्हाला. बिंदू काय होय? बिंदू काय होय? तू बी तिच्याच नांदी लागली. इथं तुम्हाला गोष्टी करायला टाइम भेटते आणि काम करायला टाइम नाही भेटत तुम्हाला. गोष्टी इथं गप्पा मारायला टाइम आहे का? आता सकाळचा टाइम आहे या सकाळच्या टाइमामध्ये कामं किती राहते. अजून हे येतील जेवायला, स्वयंपाक झाला तुमचा, ते भांडेच घासून राहिले आता, आणि अजून तू गोष्टी करून राहिले दोघे जणी मस्त इथं उभ्या राहून ना. पाच जराच्या कामं घरामध्ये, गोष्टी मग कर जा. सारा दिवस पडलाय गोष्टी करायला. नाही आता बाई, करूनच राहिलो काम. मी स्वयंपाकघर स्वच्छ केला, आता नाश्त्याचे भांडे सगळे आणून दिले इथं, आणि पाहतो आता स्वयंपाकाचं. हो काल मी तुले ते लाईट बिल दिलं होतं, कुठं ठेवलं दे बरं. ते देऊन देतो मदनच्या हाती, तू लाईट बिल भरून देईन. हाय ना ते बाई, ठेवलं आहे, चला देतो. चल दे ते बिल दे. एकत्र झाल्या का बस गोष्टीच्या आधी तुम्हाला गोष्टी करायला उभ्या होऊन जाता. लयच चिडचिड करून राहिली बुढी आजकाल. कायच करा बापा, बुढीच्या जशी एकटीच करते सारे काम. आई कुठं दे ना लवकर, भरून देतो. मला उशीर होऊन राहिला जावाले. मला दुकानच्या कामानिमित्त जायचं आहे. तू म्हणतातच काल लाईट बिलाचं, देऊनही नाही राहिली लवकर. दे लवकर, किती टाइम लाईट बिल देवासाठी. हो थांब ना मदन, बिंदू जोड देल तर मी काल. तिनं ठेवलं कुठं ठेवलं तर आणून राहिली ते, देते ते. थांब ना जरासा. किती टाइम आहे येले, आली वा गेली माहेरी लाईट बिल आणाले. तिथं नेऊन ठेवली होती काय तर. एक लाईट बिलाचा कागद आणाले एवढा टाइम लागते बापा. तिथे उभ्या राहून गोष्टी करणं समजते फक्त. एकत्र भेटल्या का गोष्टीच, उभ्या राहून गोष्टीच. का बा आपल्या सासून लाईट बिल आपल्या हाती दिलं तर ते भरा लागन का? काहीच नाही. आणला दे, आण. तो मदन चालला, त्याच्या हाती देऊन देतो. भरून घे ना होते लाईट बिल, आण दे. आता बाई लाईट बिल दिसूनच नाही राहिलं. दिसून नाही राहिलं? असं कसं नाही दिसून राहिलं? त्या हातीच तर दिलं होतं मी काल. कुठं ठेवलं त्या? मी ड्रावर मध्येच ठेवलं होतं आई, समोरच्या ड्रावर मध्येच ठेवलं होतं. पण काय माहित, परीनं धैर्य खेळत होते तिथं, तर त्यानं काय कुठं नेलं, फाडफूड करून फेकलं का काय केलं तर. वा अशा आहे मासुना. आणि मग म्हणते सासू बोलते म्हणते, मग बोलणार नाही तर काय करून तुम्हाला? घरच्या जबाबदाऱ्या तुम्हाला समजत नाही बिंदू? आपल्या सासून लाईट बिल दिलं तर ते भरा लागन. ते काही नाही ड्रावर मध्ये ठेवलं का? सोनं वय का दिलं मी तुला ड्रावर मध्ये ठेवाले, आणि लेकराच्या हाती लागन असं काऊन ठेवलं तू ना? दोघे आहे, पण घरची जबाबदारी सांभाळणं होत नाही तुमच्या ना. मी एकटी घरची सांभाळत होती जबाबदारी. लाईट बिल भरणं काय, घरात किराणा आणलं काय, सगळं मी एकटी करत होती. एकटी करत होती. तुमचा सासरा फक्त वावर पाहत होता. हे घर पुरं मी पाहत होती. मजुराच्या मजुऱ्यात तोडत होती मी. आणि तुमच्यानं बिंदू तो एक साधं लाईट बिल सांभाळणं नाही झालं. भुलल्या का सासऱ्याची शिस्त? काय शिस्त लावली सासऱ्यानं? नीटनेटकेपणाचं ठेवणं, व्यवस्थित ठेवणं. भुलल्या वाटते सगळं भुलल्या. ते लागले वावराच्या कामाले, तुम्ही इकडे केली हलगर्जीपणा चालू. आता बाई ना तिथं बस चुप राह. नको सांगू मला गोष्टी जास्तीच्या. स्पष्टीकरण नको देऊ फालतूचं. आता स्वयंपाक तू करशील ना दोन्ही टाइमचा बिंदू.
तू बी जरा लय चांगली चांगली करून वानगावात वानगावात चालली तू बी. आता दुपारचा स्वयंपाक ना रातचा स्वयंपाक आणि संध्याकाळचा चहा सगळं तू करशील आज. आई चाललो मग मी, नाही लाईट बिल तर. हो जाय आता, पाहा लागन काय होते तर मोबाईल मधून भरायला लावा लागन मोहनले. देवा मला सहनशक्ती दे. मला किती दिवस अजून हे सगळं करायला लागन. माझ्या दोन्ही सुना मला वाईट समजते. मला त्याला वाटते की माझी सासू किती बेकार आहे आणि त्याच्याबरोबर माझे 2 पोरं बी मला वाईट समजते. तर समजू द्या, समजते तर वाईट. पण मी गेल्यावर त्याला सवय झाली पाहिजे घराला कसं सांभाळावं लागते. मी गेल्यावर त्याला समजलं पाहिजे घराच्या जबाबदारी काय राहते त्याला समजलं पाहिजे. आणि मी गेल्यावर बी माहीत कमी त्याला जाणवली नाही पाहिजे. मी गेल्यावर बी हे घर असंच राहिलं पाहिजे. म्हणून मी हे सगळं करून राहिली. देवा मला माफ कर, देवा मला माफ कर. मी सगळं जाणून बुजून नाही करून राहिले. मी त्याच्यासाठीच करून राहिली. जे करतो ते त्याच्यासाठीच करतो मी. मला हे सगळं करताना काही चांगलं नाही वाटून राहिलं, पण तरी करा लागते. आत्याबाई तुम्ही रडता? तू अंदर कोण आली ललिता? तुला ना परवानगी दिली का? वाजवलंही नाही काही नाही, डायरेक्ट अंदर आली काऊन? चल बाहेर जा त्या खोलीत जा. तू त्या खोलीत जा. तू चालली सटकन अंदर. काऊन इथं काऊन येऊन बसली ललिता? हे पाय तू मला रागानं नको, अंदर जा त्या खोलीत जाय पटकन. इथं काऊन आली तू? आत्याबाई तुम्ही किती लपवायचा प्रयत्न करा, तुम्ही राग करा, काही करा, पण आज मला समजलं की तुम्ही बाहेरून जेवढं कडक दिसता ना अंदरून तेवढंच तुम्ही तुटलेले आहे. तेवढंच तुमच्या अंदर काही ना काही दुःख आहे. काय झालं आत्याबाई सांगा. मी तुमची सून होय ना, मला नाही सांगणार तुम्ही? काय झालं तुम्हाला? कायचं दुःख आहे तुम्हाला? तुम्ही गुपचूप काऊन लढून राहिला? आणि तुमच्या हातात काय आहे? काय लपवलं तुम्ही? दाखवा. आत्याबाई तुम्ही लागले रडाले अजून काऊन? काय झालं आत्याबाई? काय दुःख आहे तुम्हाला? हे हातात काय तुमच्या? पाहू द्या मला काय आहे हे हातात. आत्याबाई आपण एका परिवाराचे आहो, आपण एका कुटुंबात आहो. आपल्याला सुखात दुःखात आपल्याला संग चालायचं आहे, सोबत राहायचं आहे. आणि तुमचं दुःख तुम्ही आम्हाला नाही सांगा तर कोणाला सांगा? काय झालं आत्याबाई? काय झालं? काऊन तुम्ही दुःखी काऊन आहे तुम्ही? काय झालं तुम्हाला सांगा तर. आत्याबाई काय होईये? हे दमाचा पंप होईये. हे पंप घेतल्याशिवाय मला श्वास निघत नाही. जेव्हा मला खूप दुःख होते आणि मग कधी माझा श्वासच निघत नाही, मग हे पंप येतो, मी गुपचूप या पेटीत ठेवलाय, गुपचूप येतो इथं, हे पंप घेतो. आता मग मला चांगलं वाटते. दमा आहे मला ललिता, दमा आहे. आणि ह्या दमा कधीच न ठीक होणार आहे, कधीच ठीक होणार नाही ह्या दमा. मी पंप घेतला तर बरं, नाही तर मग मी कधी बी मरू शकतो. माया काही खरं नाही आहे माया. आणि मी किती दिवस पंप घेत राहू पंप. एका दिवशी पंप घ्यायचा टाइम नाही भेटत ना, मग तिथं दगावून जाईन मी. तर म्हणून दमा आहे मला काही खरं नाही. मी किती दिवस टिकन, किती दिवस नाही. काय आत्याबाई तुम्हाला दमा आहे? हो, गेल्या 1.5 वर्षापासून या दमाचा प्रॉब्लेम मला होऊन राहिला. केले मी दवाखाने, पण डॉक्टरनं म्हटलं का आता तुमचा दमा तुमच्या सोबतच जाईन म्हणे. हे पंप वापरत राहा म्हणे. आणि म्हणून मी हे पंप चुपचाप ठेवलं या पेटीमध्ये. सकाळी संध्याकाळी दिवसातून 4-5 वेळा घेत जा म्हणे. तर मग मी 4-5 वेळा येतो आणि हे पंप ओढतो. पण तरी काही माया खरं नाही आहे. कधी बी मी काही टिकणारी नाही हवलंय दिवस. आत्याबाई हे मग भाऊजीले, बापूजीले आणि धीरेच्या बाबाले आणि मामाजीले माहित आहे? नाही, मी कोणालाच नाही सांगितलं, कोणालाच नाही माहित. आणि हे पाय ललिता, तू बी कोणाला सांगजो बी नको. कोणाला तू यात मायात गोष्ट राहिली पाहिजे, तिसऱ्या जवळ गेली नाही पाहिजे ही गोष्ट. पण काहून आत्याबाई काहून नाही सांगत तुम्ही कोणाला? आणि सगळे सोबत एवढं कडक काहून वागता तुम्ही? एवढं कठोर निर्दय काहून वाटतं? असं काहून वागता तुम्ही? मी जर अशी कडक नाही वागली आणि मला काही झालं, मी गेली, तर मग ह्या घरामध्ये शिस्त नाही राहणार ना. हे घर तुमच्याकडून सांभाळणं नाही होणार. म्हणून मी तुम्हाला ट्रेनिंग देऊन राहिली का घर कसं सांभाळलं जाते. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळा, तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला आल्या पाहिजे. म्हणून मी हे सगळं करून राहिली. तुम्हाला वाईट वाटते, वाटलं, पण मा गेल्यानंतर तुम्ही तर सावरान, तुम्हाला तर तकलीफ नाही होणार, तुम्हाला त्रास नाही होणार. आणि मी आता जर नरम पडली आणि तुमच्या संघाशी वागली नाही तर तुम्ही हलगर्जीपणा कराल. मग मी गेल्यावर मग घराचं तारण होऊन जाईल सगळं घराचं, तर कोणी जागेवर राहणार नाही. आणि मी हे जर सगळ्याला सांगितलं तर सगळे माच मागं लागतील. सगळे कामधंदे सोडून माच मागं लागतील. इथं येतील तिथं येतील उपचारासाठी, पैसा खर्च करतील सगळा. पण मला असं नाही पाहिजे. मी उपचारावर पैसा खर्च नाही करणार. तुमच्या भविष्यासाठी वाचून ठेवणार मी. तुमच्या भविष्यासाठी पैसा पाहिजे. समोरचं भविष्य, समोरचा जग लय खराब आहे, अजून महागाई तयार होईल, भली महागाई येईल, तर मग
रोगावर माझ दम्यावर पैसा खर्च करा तर तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बायासाठी काय ठेवान तुम्ही. म्हणून मी चुपचाप बसले, कोणाला सांगितलं नाही, काही नाही. आणि मी तुमच्यावर रागावतो, तुमच्यावर ओरडतो, तुम्हाला काम सांगतो, अशी तशी बोलतो, तर याच्यात मला काही गलत हेतू नाही आहे. तुमच्याच भविष्यासाठी, तुमच्याच चांगल्यासाठी मी गेल्यावर तुम्ही खंबीरपणे उभ्या राहिल्या पाहिजे, याच्याचसाठी. आत्याबाई, हे चुकीचं आहे आत्याबाई. तुम्ही आमच्या सगळ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकून राहिले होते. पैसा काय कमावून घेणे होते, पण जीव गेला तर काय वापस येते का जीव? आमच्यासाठी तुमचा जीव? बापा बापा आत्याबाई, तुम्ही हे चुकीचं केलं. बिंदू, मी एक आई होय. हे आईची माया काय राहते तुले बी माहीतच असन, तू बी आई आहे. मी माया लेकरायचं भलंच चित्तो. मा लेकरायचं भलं झालं पाहिजे असं वाटते मला. माय काही बी हो तिकडे, पण मा लेकरायचं भलं झालं पाहिजे. पण आत्याबाई, आपण खंबीर आहोत तुमचा उपचार करायला, हे कमी समजलं तुम्हाला? काही एवढा पैसा लागेल का तुमच्या उपचारासाठी? लागलाही तर काही एवढा पैसा आहे नाही का आपल्यापाशी? एवढा पैसा असल्यावर, सगळं असल्यावर तुम्ही घुटून राहिला, रडून राहिला, चुपचाप चुपचाप, कोणाला सांगून नाही राहिला आणि काही नाही. आई, तू एवढं पोरकं समजलं काय आम्हाला? हा, 3-3 पोरं आहे तुले. हा, तू पोरकं समजले तू पोरायले का? आम्ही तुले मरू देईन पैशासाठी? आम्ही तुले मरू देईन? तुया आम्ही उपचार नाही करणार, तुया इलाज नाही करणार आम्ही पैशासाठी? आई, आपण सगळे एकत्र आहो आणि चांगले कमावणारे बी आहो. आपल्या शेतीत एवढं कमावतो आपण, आपलं राकेश तिकडे कमावते, मदन इकडे कमावते. तुझ्या आजारावर आम्ही पैसा खर्च नाही करू शकत का आई? आत्याबाई, आता आपण सगळे मिळून तुमचा इलाज करू, तुमचा उपचार करू. हो ना, असं थोडी आहे कोणत्या आजारावर इलाज नाही आहे, सगळ्याच आजारावर इलाज आहे आता. आई, उद्याच तू दवाखान्यात चाल. उद्यापासून आई तुझ्या उपचार चालू होऊन जाईल. उद्यापासून तुझ्या उपचार करू. उद्यापासून रडत नको बसू, अशी सांगत जायचे झाले ते सगळे इले, असं लपून नको ठेवत जाऊ.